आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. की जर आता कोणी वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणत असेल तर त्यांना घरात घुसून मारा. वंचित बहुजन आघाडी आता सहन करणार नाहीये. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित सोमनाथ सर, कांबळे साहेब,
तसेच जिल्हाध्यक्ष सोनवणे साहेब, वंचित बहुजन आघाडीचे मंचावरती उपस्थित सर्व पदाधिकारी, मान्यवर, मार्गदर्शक, मित्र, बंधू, सर्वांचे नावं घेणं शक्य नाही, माफ करा. तसेच इथे उपस्थित तमाम वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय लहुजी, जय मल्हार, अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाही बरकातू आणि जय भीम. सुरू करण्याआधी आताच सोनवणे साहेबांनी ज्या ज्या विविध सामाजिक राजकीय संघटनांची नावं घेतली ज्यांनी वंचित बहुजन आघाडीला पाठिंबा दिलाय आणि पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा हा पाठिंबा बरकरार ठेवतील असं त्यांनी कबूल केलंय, अशा सर्व संघटनांना मी मनापासून खूप खूप वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आपल्या सर्वांना धन्यवाद करतो. आणि तसेच आज ज्यांनी मिरजमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलाय त्या तमाम आयोजक टीमसाठी एक जोरदार टाळ्यांचा हात होऊन जाऊ देत. आणि तसंच कांबळे साहेबांसोबत जितके पण लोक आज वंचित बहुजन आघाडीमध्ये या कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळ्यामध्ये जितक्या पण कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी आणि कांबळे साहेबांच्या टीमनी ज्यांनी कोणी प्रवेश घेतलाय त्या सर्वांना मी वंचित बहुजन आघाडीमध्ये स्वागत एकदो. आणि हेच बोलत असताना काही गोष्टी मला आपल्या सर्वांसमोर मांडायच्या की आज कांबळे साहेबांनी आठवले गटाला सोडचिठ्ठी देऊन वंचित मध्ये प्रवेश केला. तसेच नवी मुंबईमध्ये एक मोठ्या आठवले गटाच्या टीमनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. जालन्यामध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या एका मोठ्या टीमनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलाय. आणि आपण जर बघितलं तर आपल्याला जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आज वंचित बहुजन आघाडीकडे येणाऱ्या लोकांचा कल आणि लोकांची येणाऱ्या संख्या ही खूप आपल्याला वाढताना दिसेल. आणि ह्याचे काही ठराविक कारण आहेत जी आपल्या सर्वांना समजून घ्यायला लागणार आहेत. आणि आपण आजच्या कार्यक्रमाचं नावच कार्यकर्ता मेळावा दिलंय, तर कार्यकर्त्यांशी आपण खुली चर्चा करावी आणि हे 3 गोष्टी समजून घ्यावा, ह्याच्यासाठी मी आज आपल्या सर्वांसमोर बोलायचा प्रयत्न करणार. तर सर्वात पहिली गोष्ट की वंचितकडे वाढता कल काय आणि लोक वंचित बहुजन आघाडीकडे खूप मोठ्या संख्येने येतात काय, तर ह्याचं पहिलं कारण हे की आज महाराष्ट्रामध्ये युवक खूप मोठ्या परिस्थितीमध्ये अस्वस्थ आहेत. शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली, काँग्रेस झालं किंवा भाजप झालं, इकडे आजही कोणताही पक्ष जो युवकांच्या महत्वाकांक्षा समजू नाही शकत आहे, युवकांच्या समोरचे प्रश्न काय ते समजू शकत नाहीये आणि युवकांच्या प्रश्नांवरती हात घालू शकत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर ज्या युवकांना एक राजकीय प्रतिनिधित्व हवं होतं आणि राजकीय प्रतिनिधित्व नसलं तरी एक राजकीय भूमिका घेऊन ह्या महाराष्ट्रामध्ये उभं राहायचं होतं, त्या युवकांना स्वतःचा हक्काचा पक्ष जो वाटतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. दुसऱ्या बाजूला आपण सर्वांना माहिती असेल की वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये गेल्या मागच्या 5-6 वर्षांमध्ये प्रत्येक मुद्द्यावरती, प्रत्येक विषयावरती हात घातलाय आणि त्यांच्यावरती आंदोलनं केली. साधं सोपं झालं तर गावगाड्यामध्ये, आपल्या शहरामध्ये अतिक्रमणाच्या गाड्या हटवण्यापासून वंचित बहुजन आघाडीची लोक येतात. जेव्हा अडाणीचं मीटर जबरदस्ती लावण्यात येतं तेव्हा ते थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची लोक येतात. जेव्हा इकडे पोलीस स्टेशनमध्ये कुठली मारामारी झाली, पोलीस स्टेशनमध्ये कुठला मॅटर झाला किंवा कोर्ट कचेरीचं कुठलं मॅटर झालं तर वंचित बहुजन आघाडीची लोक सर्वात पहिले धावून येतात. जेव्हा गायरानाची जमीन आपल्या नावावरती करून घ्यायची होती तेव्हा जो जमीन सरकारी वो जमीन हमारी ही भूमिका घेऊन गायरानाचा मुद्दा हातावरती घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन करणारी ही वंचित बहुजन आघाडी होती. जेव्हा बिहारमध्ये बोधगया काही बामट्यांच्या हातामध्ये दिलं होतं, तिकडच्या भिक्खू संघाच्या हातामध्ये घालून, तेव्हा महाराष्ट्रभर आंदोलन करून बोधगयाला घेऊन जाणारे हे वंचित बहुजन आघाडी होते. आणि आमची हीच भूमिका होती की BTMI ऍक्ट रद्द करून बोधगयाची भूमी ही भिक्खू संघाच्या हातामध्ये परत आली पाहिजे. आणि ही विविध भूमिका घेऊन
जर महाराष्ट्रामध्ये कोण काम करत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी काम करते. टीईटी पेपर फुटी झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी दादा भुसेंना घेराव घालून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना आपल्या मागण्या ऐकायला लावून टीईटी मध्ये दुरुस्ती कायदा आणण्याचं काम हे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि कुठलाही कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर महाराष्ट्रामध्ये माहिती आहे की एक फोन लावून जी लोक न घाबरता आपल्या सर्वांसाठी धावून येतात ती लोक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतात. आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात वंचितकडे लोक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जुळताना दिसतात, येताना दिसतात. आणि मी हे फक्त हवेत सांगत नाही. आपण जर पक्षाची आकडेवारी बघितली, पक्षाच्या पेजवरती गेलात तर आपल्याला रोज दिसेल रोज प्रवेश येत आहेत, रोज नवीन जिल्हा कार्य करण्या, तालुका कार्य करण्या, शहर कार्य करण्या या जाहीर होत आहेत. आणि एवढंच नाही तर आकडेवारी घेऊन बोलायचं झालं तर मी मागच्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं बोलतो. अजून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद झाली नाही म्हणून मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बोलणार नाही. पण ज्या नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 142 नगरसेवक निवडून आणण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि 15 पेक्षा जास्त महानगरपालिकेचे नगरसेवक निवडून आणण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि मित्रांनो, दुसरं कारण असं की वंचित मध्ये खूप मोठ्या प्रमाणात लोकांचा येणारा कौल वाढतोय, संख्या वाढतीये, ती म्हणजे इतर पक्षांच्या बाबत लोकांची विश्वासार्हता ही संपत गेलेली. आपण हे समजून घेतलं पाहिजे. आपण एक बाजूला आपण सर्वांनी बघितलं असेल की जेव्हा 2014 मध्ये नरेंद्र मोदी सरकार आले तेव्हा मोदींच्या विरुद्ध बोलणं म्हणजे भारताच्या विरुद्ध बोलणं असं झालं होतं. भाजपच्या विरुद्ध बोलणं म्हणजे भारत देशाच्या विरुद्ध बोलणं असं झालं होतं. मोदींना शिव्या घालणं म्हणजे देवदेवतांना शिव्या घालणं असं परिस्थिती भाजपने करून ठेवलेली. पण आज जर तुम्ही परिस्थिती बघितली तर गल्लीतला प्रत्येक माणूस नरेंद्र मोदींना 2 शिव्या घातल्याशिवाय त्याचा दिवस संपत नाही. आज ही परिस्थिती महाराष्ट्रभर आली. गल्लीतला प्रत्येक बेवडा, प्रत्येक शेबडा नरेंद्र मोदींना 3 शिव्या घातल्याशिवाय त्याचा दिवस होत नाही. आज ही परिस्थिती भाजपनेच आपल्या देशावरती आणून ठेवलेली. आणि दुसऱ्या बाजूला आपण बघितलं असेल तर पेपर फुटी असेल, गडकरींनी पेट्रोलमध्ये टाकलेला उसाचा रस असेल किंवा वेगवेगळे भ्रष्टाचार केलेले भाजपने असेल, आज ते भाजपच्या अंगट आलेले आहेत आणि आज आपल्याला भाजप बॅकफूट वरती जाताना दिसते. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना एवढंच म्हणणार आहे की आज आपल्या सर्वांसाठी सुनहरी संधी आहे. एका बाजूला वंचित बहुजन आघाडी वाढतीये आणि दुसऱ्या बाजूला आपला शत्रू भाजप आणि RSS हे बॅकफूट वरती स्वतःचा बचाव करून पळत असताना आपल्याला दिसत आहेत. आणि ह्या परिस्थितीमध्ये मला एक सांगा, आपण मागे हटायचं का अजून ताकदीने पुढे जायचं? मागे हटायचं का शत्रूवरती हल्ला करायचा? पुढे जायचं का मागे जायचं? मग एकत्र आहात की नाही? मग आता काय करायचं त्याच्यासाठी ऐकून घ्या. आपल्याला नुसतं नारे लावून किंवा आम्ही एकत्र आहोत चालणार नाही. आपल्याला भाजपला हरवायचं असेल तर आपल्याला बुलेट नाही बॅलेटनी जिंकायचंय. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपल्या पक्षाची बांधणी करणं गरजेचं आहे. भाजपला जसं आपण एका ठिकाणी विचारांनी हरवतो, रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये हरवतो, तसं पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याला भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीच्या बूथ वरती हरवायचंय. ही खुणगाठ मनाशी आपण सर्वांनी बांधली पाहिजे. आणि म्हणून आपण इकडनं जाताना एकच आपण संदेश सर्वांनी घेऊन जा आणि एकच गोष्ट आपल्या डोक्यात फिट करून घेऊन जा की इकडनं गेल्यानंतर शहरामध्ये, आपल्या वॉर्डामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये, आपल्या गणामध्ये आणि आपल्या गटामध्ये वंचित बहुजन आघाडीची शाखा खोलल्याशिवाय आपण थांबायचं नाही. या पद्धतीने आपण पुढे जायचं. आणि प्रत्येक वॉर्डामध्ये 10 लोकांची कमिटी आणि ग्रामीण भागामध्ये गाव तिथे शाखा, ह्या ब्लूप्रिंटनी आपण पुढच्या काही महिन्यामध्ये वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामधल्या प्रत्येक गावामध्ये रुजवल्याशिवाय थांबणार नाही. थांबायचं की नाही? थांबायचं की नाही?
आणि म्हणून मी आपल्याला एवढीच विनंती करतो की ह्याच पद्धतीने आपण ह्या वाटचालीला पुढे जाऊ आणि बांधणी करू, शेवटच्या माणसाला जोडू. शेवटच्या माणसाला बाळासाहेब आंबेडकरांचा संदेश काय आहे, शेवटच्या माणसाला वंचित बहुजन आघाडीचा संदेश काय आहे हे समजून सांगू आणि ह्याच पद्धतीने आपण वाटचाल पुढे आपली सुरू ठेवू. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो, आपण जेव्हा इतर पक्षांबद्दल बोलत असतो तेव्हा अजून एक गोष्ट मला बोलायची की भाजपची परिस्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे. पण दुसऱ्या बाजूला जे महाराष्ट्राचे पारंपरिक लोकल रिजनल स्टेट पार्टीज होते त्याची पण अवस्था आज आपण समजून घेतली पाहिजे. 2021 मध्ये राष्ट्रवादी फुटली, त्याचे 2 भाग झाले. शिवसेना फुटली, त्याचे 2 भाग झाले. त्याच्यापैकी आपण आता 2 पक्ष झाले, एक राष्ट्रवादी खुर्द, राष्ट्रवादी बुद्रुक, आणि तसंच शिवसेना खुर्द आणि शिवसेना बुद्रुक. आता ह्याच्या पुढची गंमत समजून घ्या. 2021 मध्ये हे पक्ष फुटले आणि 2024 मध्ये राष्ट्रवादी खुर्द आणि शिवसेना खुर्द यांनी काँग्रेस बरोबर जाऊन महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यांचं असं म्हणणं होतं की वंचित बहुजन आघाडीने त्याच्यामध्ये सामील व्हायला पाहिजे. बाळासाहेबांनी काही अटी टाकल्या, त्यांनी त्या अटी पूर्ण नाही केल्या. सोमनाथ सर त्याच्याबद्दल बोललेच. पण त्याच्या पुढे काय झालं मी सांगतो. अख्खा निवडणूकभर राष्ट्रवादीची लोक आणि शिवसेनेची लोक वंचितच्या विरोधात प्रचार करत होते की वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम आहे. करत होते की नव्हते? आता त्याच्या पुढे काय झालं समजून घ्या. ऑलरेडी यांचा अर्धा पक्ष फुटला आणि भाजपमध्ये जाऊन बसला, तरी यांचं वंचित बहुजन आघाडीलाच बी टीम म्हणणं चालू होतं. दुसऱ्या बाजूला 2024 मध्ये विधानसभा झाली, 2024 मध्ये लोकसभा झाली. 2024 मध्ये निवडून आलेले उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे 6 खासदार 2026 उजाडाच्या आत भाजपमध्ये निघून गेले. आज काही आमदार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. दुसऱ्या बाजूला आपण सर्वच चर्चा ऐकतोय की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ह्या गटाचे आमदार आणि खासदार भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहेत. मग ती बातमी थांबली की नवीन बातमी येते, नाही खासदार आणि आमदार जाण्याच्या मार्गावर नाहीये, शरद पवारांसकट अख्खी राष्ट्रवादी ही भाजपमध्ये जाण्याच्या मार्गावरती आहे, अशी एक नवीन बातमी येते. मग त्याच्यानंतर अजून एक बातमी आपल्या सर्वांसमोर येते की रात्री 12 वाजता एक बैठक होते, ती 2 वाजेपर्यंत चालते आणि त्या बैठकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस रात्री 2-2 वाजेपर्यंत चर्चा करतात. आता जर उद्धव बाळासाहेब ठाकरे भाजपच्या विरोधात असतील आणि काँग्रेस बरोबर असतील तर ह्या 2-2 वाजेच्या चर्चेमध्ये शिस्त काय हे महाराष्ट्राला सांगून तरी टाका एकदाच. तुमच्यावर विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा. आणि विश्वास ठेवायचा की नाही ठेवायचा वरनं माझ्या पुढचं लक्षात आलं की मागच्या महिन्यात महाराष्ट्रामध्ये एक लग्न झालं होतं आणि ते लग्न बरंच गाजलं होतं आणि ते बरंच चर्चेत आलं होतं. असा विषय झाला की महाराष्ट्राला मध्ये ज्यांना जाणते राजे म्हटलं जातं आणि ज्यांनी इतके वर्ष पुरोगामी राजकारण करण्याचं नाटक केलं असे शरद पवार यांची नात खासदार सुप्रियाताई सुळे यांची मुलगी यांचं लग्न होतं सारंग लखानिया यांच्याशी. तर सारंग लखानिया कोण आहेत? तर लखानिया परिवार हा 3 पिढ्या संघामध्ये आहे आणि भाजपमध्ये आहे. आत्ताच नुकती जी MLC ची म्हणजे विधान परिषदेची निवडणूक झाली तेव्हा सारंग लखानियांचे वडील हे बिनविरोध MLC म्हणजे विधान परिषदेवरती निवडून गेले. आता माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ नका काढू. कोणी कोणाशी लग्न करायचं हा त्यांचा वैयक्तिक विषय, संविधानाने त्यांना अधिकार दिलाय आणि हा त्यांचा वैयक्तिक विषय आणि तो 100% वैयक्तिक विषय राहणार आहे. पण जर तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला बनवून एक लग्न करणार असाल तर त्याच्याबद्दल पब्लिक मध्ये चर्चा होणार म्हणजे होणार. कारण तुम्ही विषय समजून घ्या. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंगावरती केसेस घेणार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या लोकांशी लढणार, RSS शी लढणार, वंचित बहुजन आघाडीचे जितके पण लोक भाजपच्या विरोधात आहेत ते आंदोलन करणार, अंगावरती केसेस घेणार, भाजपच्या लोकांच्या लाठ्या काठ्या करणार.
पोलिसांच्या लाठाकाठ्या करणार, 2-2 दिवस जेलमध्ये जाणार आणि ह्यांचं काय, ह्यांचं आपापसात लग्न झाणार. म्हणजे सत्ता एनसीपीची येऊ किंवा भाजपची, सत्ता घरात राहिली पाहिजे आणि मरण हे कार्यकर्त्याचं झालं पाहिजे. हे धोरण आज तुम्ही ओळखून काढा मित्रांनो. हे राजराजांचं वागणं आहे की इकडे सैनिक युद्धामध्ये मरत राहणार आणि एका लग्नामध्ये युद्ध मिटून एक युती होणार. आणि मी परत म्हणतो, कोणाचंही कोण लग्न करणार हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. पण जर इतके वर्ष तुमचा पारंपरिक शत्रू असतील, तुम्ही एकमेकांच्या कार्यकर्त्यांवरती केसेस टाकत असाल, तुमच्या युद्धामध्ये, तुमच्या राजकीय भांडणामध्ये इथे कार्यकर्त्यांचं मरण होत असेल आणि सत्ता, पैसा आणि कारखाने हे कोणत्याही परिस्थितीत घरी राहायला पाहिजेत म्हणून तुम्ही एका रात्रीत हे सत्तेचं सातं लोट करत असाल, तर महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ नाही करणार. एवढं मी नक्कीच आज तुमच्या सर्वांसमोर सांगू इच्छितो. आणि मित्रांनो, हे इकडे सिलसिला संपला नाही. आताच मागच्या महिन्यामध्ये दिल्लीमध्ये खूप मोठं आंदोलन चालू होतं. या दिल्लीच्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रामधनं खूप मोठे मोठे नेते गेले होते आणि आपण सर्वांनी हे पण बघितलं होतं की शरद पवार साहेब गेले होते. पण आपल्यापैकी किती लोकांना हे माहिती आहे की शरद पवार साहेब पहिले जाऊन जंतर मंतरवरती गेले, विद्यार्थ्यांना भेटले आणि मग तशीच पुढे गाडी नेऊन नरेंद्र मोदींची चर्चा केली बंद खोलीमध्ये. तर ह्याचा अर्थ काय काढायचा? इथे वंचितच्या कार्यकर्त्यांनी अंगावरती केसेस घ्यायच्या, वंचितच्या कार्यकर्त्यांनी RSS शी लढायचं, वंचितच्या कार्यकर्त्यांनी BJP शी लढायचं, वंचितच्या कार्यकर्त्यांनी मुलांच्या स्कॉलरशिपसाठी, शिष्यवृत्तीसाठी, पेपर फुटीसाठी आंदोलनं करायचे. त्यांचे हातपाय पोटतील, त्यांचे आयुष्य जातील, त्यांच्या अंगावरती केसेस पडतील आणि तुम्ही 0 मिनिटात सत्ता आणि पैसा टिकवायला जर शत्रूशी लग्न करून हे भांडण मिटवण्याचं नाटक करत असाल, तर महाराष्ट्राचे फुले शाहू आंबेडकरवादी कधीही नाटक पचवणार नाहीयेत. आज मी इकडे ठामपणे आपल्या सर्वांसमोर सांगतो. आणि म्हणून मी म्हणतो, आधीही म्हटलोय, आजही म्हणतो की जर आता कोणी वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणत असेल तर त्यांना घरात घुसून मारा. वंचित बहुजन आघाडी आता सहन करणार नाहीये. आणि मित्रांनो, ह्या महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं असेल तर कोणताही अन्याय अत्याचार झाला तर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या सर्वांसाठी धावून येतात. आणि तुम्हाला छोटीच उदाहरणं घेऊन सोमनाथ सरांनी सांगितलं होतं, त्यापुढे मी जाऊन सांगतो. जेव्हा NRC-CAA हा मुद्दा भारतभर पेटला होता आणि तो फक्त मुसलमानांपुरती दाखवला गेला होता, तेव्हा ते वंचित बहुजन आघाडी होते ज्यांनी तो मुद्दा सर्वांना सांगितला, समजून सांगितलं आणि हे सांगितलं की ह्याच्यामध्ये फक्त मुसलमान बांधव मरणार नाहीत, मुसलमान बांधव या लढाईमध्ये एकटे नाहीयेत. जितके पण स्थलांतरित लोक आहेत, जितके पण भटके विमुक्त आहेत, जितके पण अनुसूचित जाती आहेत, जितके पण तृतीयपंथी आहेत, त्या सर्वांचे सुद्धा सिटिझनशिप NRC-CAA मध्ये रद्द होणार आणि मुसलमान बांधवांच्या बरोबर अख्ख्या वंचित बहुजन आघाडीने उभं राहून महाराष्ट्र बंद करण्याची हाक ही बाळासाहेब आंबेडकरांनी दिली होती. जेव्हा दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती अमित शहांच्या ऑर्डरवरती लाठीचार्ज झाला, टिअर गॅस कॅनन वापरले, वॉटर कॅनन वापरले आणि अमानुष्य त्यांच्यावरती पोलिसांनी जेव्हा अत्याचार केला आणि त्यांच्यावर हाणामारी झाली, तेव्हा ह्या महाराष्ट्रामध्ये एका पक्षानेच भूमिका घेतली होती आणि महाराष्ट्र बंद करण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. आपल्यालाच माहितीये की जेव्हा अख्ख्या सांगलीमध्ये, उस्मानाबादमध्ये, लातूरमध्ये, सोलापूर ह्या परिसरामध्ये टिपू सुलतान जयंती काढायचा जेव्हा नाही म्हटलं होतं, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी सर्वात पहिले आमच्या स्टेजवरती, वंचित बहुजन आघाडीच्या स्टेजवरती टिपू सुलतानांचा फोटो टाकून बाळासाहेबांनी त्याच्यावरती हार टाकला होता. आणि आता सोशल मीडियामध्ये कसं झालंय की आपण जर कुठली भूमिका घेतली, कुठल्याही विषयावरती बोलायला गेलो, तर काही कट्टरवादी भाजप RSSचे बाणगुळ किंवा आपल्या सांगलीमधल्या भिड्याची बाणगुळ येऊन आपल्या अंगावरती येतात की तुम्ही मुसलमानवादी झालात, तुम्ही मुसलमानांच्या बाजूनी झालात, हिंदूंच्या बाजूनी कधी बोलणार? बाळासाहेब हिंदूंच्या बाजूनी कधी बोलतात? त्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की कोरोना काळ आठवा, कोविडचे दिवस आठवा. या महाराष्ट्रामधले तमाम मंदिरं बंद पडली होती,
या महाराष्ट्रामध्ये जितके पण बहुजन आहेत ज्यांच्यात मंदिराच्या आजूबाजूच्या व्यवसायांवरती पोट चालत होतं, त्या सगळ्यांचे व्यवसाय बंद पडले होते. तेव्हा हे बाळासाहेब आंबेडकर होते ज्यांनी आंदोलन केलं पंढरपूरमध्ये आणि विठू माऊलीचं मंदिर उघडं करून महाराष्ट्रामधल्या प्रत्येक मंदिर उघडं करायचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. तेव्हा तुमच्या तथाकथित हिंदू नेते कुठे होते? मोहन भागवत कुठे लपले होते? देवेंद्र फडणवीस कुठे लपले होते? अमित शहा कुठे लपले होते? हिंदूंना जेव्हा मंदिर उघडं करून द्यायचं काम पडलं होतं तेव्हा ही सर्वात पहिले बाळासाहेब आंबेडकर हे मैदानात उतरले होते, हे विसरू नका मित्रांनो. आणि म्हणून परत एकदा मी जाताना एवढंच सांगतो की आज महाराष्ट्रामध्ये एक नवीन ताकद उभी राहते, वंचित बहुजन आघाडीची, आणि ती आम्ही परत एकदा सिद्ध करून दाखवली. या महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट समजून घ्या मित्रांनो, जेव्हा अर्धी राष्ट्रवादी अर्धी शिवसेना हे उठून भाजपमध्ये जातात, 2024 मध्ये 2019 मध्ये निवडून आलेले खासदार आणि आमदार भाजपमध्ये निवडून जातात, तेव्हा बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर अंतर्गत निवडणूक घेतात आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि महाराष्ट्राच्या तमाम कार्यकर्त्यांना हे सांगतात की हा पक्ष आणि ही चळवळ तुमच्या हातात आहे. महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी ठरवावं की उद्याचं नेतृत्व कोण असणार आहे आणि वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व कोण करणार आहे. आणि याचमुळे लोकशाही पद्धतीने अंतर्गत निवडणूक घेऊन जेव्हा एका बाजूला आपल्याला दिसतं की निवडून आलेले प्रतिनिधी भाजपमध्ये जातात, तेव्हा वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे जेव्हा आपले तळागाळातले कार्यकर्ते निवडून हे ठरवतात की महाराष्ट्राचं पुढचं अध्यक्ष आणि नेतृत्व कोण असणार आहे. ही ताकद आज वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये निर्माण केली. आणि मी जाता जाता नुसती एकच गोष्ट म्हणतो की बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित बहुजन आघाडी नुसतं आंदोलन करत नाही, तर आंदोलन करतात, रिझल्ट आणतात. आणि मागच्या स्थानिक स्वराज्य संस्थेपासून आम्ही हे सुद्धा दाखवून दिले की आम्ही निवडणुकीमध्ये उतरतो, लढतो आणि जिंकतो. आणि ज्या ज्या समूहांना आतापर्यंत प्रतिनिधी दिलं नाही, ज्या ज्या लोकांना आतापर्यंत इकडच्या राजकारणामध्ये स्थान दिलं नाहीये, त्या त्या लोकांना निवडून आणण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केले. बाळासाहेब आंबेडकर प्रतिनिधित्व देतात हे सगळेच म्हणतात. भटके विमुक्त झाले, मायक्रो ओबीसी झाले, लहान छोटे जाती झाल्या, मुसलमान झाले, आदिवासी झाले, बाळासाहेब यांना प्रतिनिधित्व देतात, तिकीट देतात, हे सर्वच बोलतात. पण तिकडे ती गोष्ट थांबत नाही मित्रांनो. फक्त तिकीट नाही देत बाळासाहेब. बाळासाहेब जेव्हा त्यांना तिकीट देतात तेव्हा त्याला लढण्याची हिंमत देतात, त्याला लढण्याची ताकद देतात आणि त्याला लढण्याची बळ देतात. तेवढंच नाही तर ही वंचित बहुजन आघाडीची कार्यकर्त्यांची फौज त्या कार्यकर्त्याच्या मागे उभं करतात आणि महाराष्ट्रभरचं मतदान सुद्धा त्यांच्या मागे उभं करतात. म्हणूनच या मागच्या निवडणुकीमध्ये लोह्यामध्ये वैदू समाज, ज्यांचे अख्ख्या लोहामध्ये 250 पण मतदान नसतील, अशा वैदू समाजाच्या उमेदवाराला निवडून आणून त्याला नगरसेवक बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. नांदेडची महानगरपालिका, कुलदीप राक्षस मारे नावाचा एक बंधू आहेत आमचे, अतिशय साधा पोरगा आहे, साधा घरातनं येतो. काय करतो माहितीये तुम्हाला? त्याचं एक प्रिंटिंगचं छोटंसं दुकान आहे. कुठेही कार्यक्रम असला तर ठिकठिकाणी जाऊन पोस्टर लावण्याचं काम, बॅनर लावायचं काम हे कुलदीप राक्षस मारे करत होते. पण त्या बॅनर लावणाऱ्या आणि पोस्टर लावणाऱ्या कुलदीप राक्षस मारेंना जर कोणी नगरसेवक बनवण्याचं काम केलं असेल तर ते बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीने केले. आपल्याच राज्याचे प्रवक्ता आणि नुकतेच निवडून आलेले राज्य सदस्य अरुणाबा जाधव, त्यांना अजूनही विचारलं तर ते म्हणतात मला माझ्या वडिलांचं नाव नाही माहिती, आईचं नाव लावतात. कोलाटी समाजातनं येतात, त्यांना अजूनही विचारलं तर ते म्हणतात की कोलाटी समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा नाच गाण्याचा आहे, नाचणीचा पोरगा म्हणून ते स्वतःची ओळख सांगतात. अशा अरुणाबा जाधवांना कर्जत जामखेडमध्ये रोहित दादा पवारांच्या पॅनलच्या विरुद्ध निवडून आणण्याचं काम आणि एका नाचणीच्या पोराला नगरसेवक बनवण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडीने या महाराष्ट्रामध्ये केलं होतं. मेघनाथ जाधव शाहीर आपल्याला माहिती असतील, वामनदादा कर्डकांकडनं शिकलेत, वामनदादा कर्डकांच्या खांद्यावरती खेळलेत आणि ठिकठिकाणी जितकी लोकांनी वर्गणी दिली तितकी वर्गणी नाही दिली तर लोकांनी जेवण चारलं त्याच्यावरती महाराष्ट्रभर फिरून त्यांनी लोक गाण्याचं काम केलंय. अशा शाहीर मेघनाथ दादा जाधवांना नगरसेवक औरंगाबाद मध्ये बनवण्याचं काम हे बाळासाहेब आंबेडकरांनी केलं.
म्हणून मी जाताना आपल्याला एवढंच म्हणतो की ही वेळ आपली आहे, आपला पक्ष वाढतोय, आपला पक्ष ताकदीने पुढे चाललाय आणि म्हणून ही वेळ आपल्याला एकत्र येऊन संघटना बळकट भरून एकत्र लढून जिंकण्याची आली. एवढंच म्हणून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय भीम, जय संविधान.